अफगाणी मटनची जबरदस्ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल की ग्रेव्ही कशी बनवायची आणि ज्यामध्ये मटन असणार आहे एकदम बटरी सॉफ्ट। तर चला बनवूया झटपट असा अफगाणी मटनची ही रेसिपी। तर या रेसिपीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण पाहूया। साहित्य तर पहिले मी इथे मटन घेतलेलं आहे 750 ग्राम म्हणजे पाऊण किलो आणि याला मी स्वच्छ साफ करून धुवून कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपण टाकूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया अर्धा ग्लास पाणी, कारण मटणामधनं पण थोडंसं पाणी सुटेल। तर हे पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर आता कुकरचं झाकण आपण इथे लावून घेऊया आणि हाय फ्लेमवर घेऊया 4 प्रेशर। याच्याने मटण आपला चांगल्या प्रकारे शिजेल। तर जिथपर्यंत आपण मटणाला प्रेशर घेतो तिथपर्यंत आपण मसाले बघून घेऊया, ज्यामध्ये 2 मोठे कांदे, 4 हिरवी मिरची, 2 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळी आणि मूठभर कोथिंबीर मी इथे घेतलेली होती। ती आपण मिक्सर जार मध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आपण याची पेस्ट जी आहे ना ती तयार करून घेऊया। तर हे सर्व मसाले मी टाकून घेणार आहे मिक्सर जार मध्ये आणि जो आलं होतं त्याला मी कट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये। हिरवी मिरची टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून आपण याचा मसाला जो आहे तो रेडी करून घेऊया। त्यानंतर हे बघा 4 प्रेशर मी घेतलेले होते, त्यानंतर पूर्ण प्रेशर मी ऑटोमॅटिकली रिलीज करून घेतलं आणि यामध्ये अजून पाणी आहे। तर हे पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि मटण पण चांगला आपला शिजेल अशा प्रकारे। तर थोडंसं आपण मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊया आणि पूर्ण पाणी जे आहे ना ते आपण एकदम ड्राय करून घेऊया। तर हे मिक्स करून पूर्ण पाणी इथे मी ड्राय करून घेणार आहे। तर जिथपर्यंत हे ड्राय होतं आपण मसाला रेडी करून घेऊया। तर इथे मी 150 ग्राम घेतलेली आहे दही। दहीला विस्क करून घेऊया म्हणजे चांगल्या प्रकारे गाठी नको राहायला। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया क्रीम। तर इथे मी वापरत आहे मलाई दुधावरची। तर इथे मी 2 मोठे चमचे टाकलेली आहे दुधावरची मलाई। जर तुमच्याकडे मलाई नसेल तर फ्रेश क्रीमचा वापर सुद्धा करू शकता। परत मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेण्यात आपण जो हिरवा मसाला रेडी केलेला होता कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसणाचा आणि कांद्याचा तो टाकून घेऊया। हाफ टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून टाकूया भरून काळी मिरी पावडर, 1/4 टीस्पून टाकूया चाट मसाला पावडर। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 1 टीस्पून कसुरी मेथी, अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा लिंबाचा रस टाकून इथे मी टाकत आहे मीठ चवीनुसार। त्याबरोबर हाफ टीस्पून जिरे पावडर आणि मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे हे सर्व मसाले आपण दहीच्या आपला हा जो मिक्सर आहे ना मिक्सचर आहे ते रेडी आपण करून घेऊया। तर चला मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे दहीचा हा मसाला आपला। हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि जो मटण होतं त्याला मी ड्राय करून घेतलेलं आहे पूर्ण पाणी। आता ते मटण मी काढून घेतलेलं होतं ते मटण आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया, कारण आपण मटणाला पहिले फ्राय करणार आहोत त्यानंतर आपण ही ग्रेव्ही रेडी करणार आहोत, म्हणजे खूप चांगला टेस्ट येईल आपल्या मटणाची ग्रेव्ही मध्ये। तर हे मटणाचा जो आपण मटण काढून घेतलं ते मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून 10 मिनिटांसाठी आपण याला रेस्ट करून घेऊया आणि 10 मिनिटांनंतर आपण या मटणाला फ्राय करून घेणार आहोत। तर चला 10 मिनिटांसाठी ठेवूया इथे। त्यानंतर एक पॅन गरम करायला ठेवूया, त्यामध्ये टाकूया 2 टीस्पून बटर आणि बटर बरोबर थोडंसं मी इथे तेल सुद्धा टाकणार आहे। तर 1 टेबलस्पून तेल सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। गरम झाल्यानंतर आपण यावर ते जो मसाला लागलेला होता ना मटणाला तो मटणाचा मसाला बरोबर आपल्याला इथे मटणाला फ्राय करायचा आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येईल। आणि बाकीची जी ग्रेव्ही वाचणार आहे ना ती आपण नंतर वापर करणार आहोत। हे बघा तुम्हाला दाखवते ही ग्रेव्हीचा आपण नंतर वापर करणार आहोत आणि हा मसाला लागलेला मटण पहिले आपण फ्राय करून घेणार आहोत। तर हाय फ्लेमवरती फ्राय करून घेऊया, कारण मटण आपल्या ऑलरेडी शिजलेलं आहे। तर फक्त आपला चांगला टेस्ट येण्यासाठी आपण इथे फ्राय करून घेत आहोत। तर हे मसाल्यामध्ये बघा मटणाला दोन्ही साइडने अलटपलट करून आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम मस्त असा हा रेसिपी जी आहे ना ती हॉटेल सारखी रेसिपी आता तुमच्या घरच्या घरी रेडी होणार आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही अफगाणी मटनची ग्रेव्ही रेडी कराल। हे बघा मटण आपल्या चांगल्या प्रकारे इथे फ्राय झालेलं आहे। तर आता हे सर्व पीसेस जे आहेत ना ते आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर आपण याच पॅन मध्ये टाकूया ग्रेव्हीचा मसाला। तर बघा पूर्ण मटण मी इथे काढून घेतलेला आहे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत। आता याच तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो आपण मसाला रेडी केलेला होता तो पूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया
आणि परत मिक्स करून घेऊया. आणि इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जिथपर्यंत कलर चेंज होत नाही आणि पूर्णपणे तेल जे आहे ते सुटत नाही. कारण दहीचं पाणी सुटेल ते पाणी पूर्णपणे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर हे हाय फ्लेम वरती हे बघा मी परतून घेतलेला आहे. मसाला आपला चांगल्या प्रकारे इथे परतला गेलेला आहे. तेल मस्त असं सुटलेलं आहे जसं तुम्ही पाहू शकता. तर 4 ते 5 मिनिटं जे झालेली आहेत, मसाला आपला परतला गेलेला आहे. तर आता आपण यामध्ये टाकूया थोडंसं पाणी, कारण जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला थोडीशी थिक, एकदम थिक नको, चांगली नाही वाटणार आणि मटणाबरोबर अजून शिजेल. तर इथे मी हाफ ग्लास टाकलेला आहे पाणी आणि मिक्स करून घेणार आहोत आपण इथे. मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया फ्राय केलेले मटण. तर इथे मी फ्राय केलेले मटण टाकून घेतलेलं आहे आणि परत इथे थोडंसं मिक्स देऊया आपण. आणि मिक्स केल्यानंतर आपण इथे शिजवून घेणार आहोत 5 मिनिटासाठी. तर ग्रेव्ही मध्ये थोडंसं मटणाला आपण इथे मिक्स करून घेणार आहोत चांगला टेस्ट येण्यासाठी. आणि आता लो फ्लेम वरती मी शिजवून घेणार आहे 5 ते 6 मिनिटं. जसं तुम्ही पाहत असाल जो वाफ आहे ती व्यायला लागलेली, बॉईल यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण मिक्स करून घेतल्यानंतर जे झाकण आहे ते झाकून आपण इथे ठेवूया कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लो फ्लेम वरती, म्हणजे मस्त असा टेस्ट आपल्या ग्रेव्ही मध्ये येईल. ही झालेली आहेत 5 ते 6 मिनिटं आणि हे बघा आपला डिलिशियस असा आता हा अफगाणी मटन जो आहे ना तो रेडी होणार आहे. तर मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला ग्रेव्ही दाखवते. हे बघा मस्त अशी रिच ग्रेव्ही जी आहे ती झालेली आहे रेडी. आणि मटन मस्त असं शिजलेलं आहे आणि त्याचा टेस्टही खूप छान येतो मटणाचा अशा प्रकारे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि यामध्ये मी देणार आहे स्मोकी फ्लेवर. तर पहिले आपण थोडीशी कोथिंबीर यावरती टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे मी कोळसा एक गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती अशा प्रकारे हे बघा फॉइल पेपर वरती आपल्याला तेल थोडंसं टाकलेलं होतं मी फॉइल पेपर वरती आणि गरम गरम कोळसा आपण यावरती टाकूया आणि झाकण आपण इथे ठेवूया 3 ते 4 मिनिटं, म्हणजे मस्त असं स्मोकी फ्लेवर आपल्या अफगाणी मटन ग्रेव्ही मध्ये येईल. आणि ही झालेली आहे 3 ते 4 मिनिटं आणि मस्त असं स्मोकी फ्लेवर आपल्या मटणामध्ये आलेला आहे. आणि ही जबरदस्त अशी आपली अफगाणी मटन ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता आपल्याला हा फॉइल पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे, म्हणजे काढून घ्यायचा आहे यामधनं. आणि त्यानंतर आपण ही डिलिशियस अशी अफगाणी मटन ग्रेव्हीची रेसिपी गरमागरम सर्व करून घेणार आहोत. हे बघा एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी रेस्टॉरंट सारखी रेडी होते आणि घरच्या घरी तुम्ही अशी ही टेस्टी मटन अफगाणी ग्रेव्ही जी आहे ना ती रेडी करू शकता. तर ही रेसिपी जी आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि जरूर ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल. रेस्टॉरंट सारखा टेस्ट जो आहे ना तो यामध्ये येतो. तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर किंवा नान बरोबर सर्व करण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही मटन अफगाणी ग्रेव्हीची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि हे बघा मटन किती चांगल्या प्रकारे एकदम सॉफ्ट, बटरी सॉफ्ट झालेला आहे एकदम मस्त असा. आणि एक आतमधनं एकदम सॉफ्ट आणि ग्रेव्ही जी आहे ना ती खूप 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 रिच आणि क्रीमी मस्त अशी ही ग्रेव्ही. तर नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.